पेराई के लिए पुलिस सुरक्षा चाहने वाले किसानों की बढ़ी परेशानी। कराड़ तहसील के पीड़ित किसानों को पेराई के दौरान विवाद से बचने के लिए पुलिस सुरक्षा चाहिए थी। पुलिस सुरक्षा देने को तैयार है, लेकिन नियम अनुसार प्रशासकीय अधिकारी की मौजूदगी जरूरी है। तहसीलदार ने मंडल अधिकारी को साथ रहने के आदेश दिए थे, परंतु मंडल अधिकारी ने बाद में पत्र जारी कर कहा कि उन्हें चुनावी कार्य हेतु बुलाया गया है, इसलिए पेराई का काम स्थगित किया जाता है। इससे किसान हैरान हुए और शेतकरी संगठन के जिलाध्यक्ष अनिल बापू घराड़ के नेतृत्व में किसानों ने प्रांत अधिकारी कार्यालय में निवेदन दिया। उन्होंने चेतावनी दी कि अगर प्रशासन ने त्वरित कार्यवाही नहीं की तो 7 नवंबर 2025 से तहसील कार्यालय के सामने बेमियादी उपोषण किया जाएगा। निवेदन देते समय इमरान मुल्ला, मनोज माड़ी, भूषण पाटिल आदि उपस्थित थे। जय शिवराय, जय जवान, जय किसान। कोरेगावचे आमचे भास्कर दादू पाटील हे शेतकरी जवळजवळ 4-4.5 महिने झाले या तहसील ऑफिसच्या पायऱ्या झिजवत आहेत। झिजवल्यानंतर त्यांना त्याच्या रानात पेरणीसाठी पोलीस संरक्षण मागितलं असताना तिथं पोलीस संरक्षण देत असताना पोलिसांनी कंडिशन घातली की बाबा शासकीय एखादा महसूलदार कर्मचारी तिथं असावा, आणि तसा अर्ज आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना केला। त्याने आदेश देखील केला, गेल्या सप्टेंबरची 15 तारीख दिली, परंतु त्याच तहसीलदार मॅडमने त्यांना फोन दूरध्वनीवरून सांगितलं की आज ते थांबवा, आपल्याला तुझ्या कामासंदर्भात तिथं जायचं। आम्ही तसा सर्कल साहेबांच्याकडनं लेखी घेऊन घेतलं, का दाखल झालं नाही तर ते पोलीस प्रोटेक्शनचे पैसे भरलेले आमच्या शेतकऱ्याचे वाया गेले असते। काल आम्ही परत तारीख मिळण्यासाठी मॅडमकडे गेलो, मॅडमने सांगितलं आम्हाला तसं देता येत नाही, म्हणजे हा फरक का हा मॅडमने आम्हाला सांगावा, आणि जर आम्हाला प्रोटेक्शनसाठी त्याने माणूस दिला नाही तर शुक्रवारी त्याच्यापेक्षा चांगलं आंदोलन केल्याशिवाय त्यांच्या विरोधात राहणार नाही। माझं नाव प्रसाद भास्कर पाटील, कोरेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा। शेतकरी संघटनेच्या बापू घराड त्याकडे आम्ही एक तक्रार केली, तेव्हा आम्हाला 15 तारखेला पोलीस प्रोटेक्शन मंजूर झालं होतं। या संदर्भात तहसीलदार मॅडमने एक आदेश केला होता की सर्कल साहेब उपस्थित राहतील म्हणून, आणि नंतर निवडणुकीचं कारण सांगून पुन्हा दुसरी तारीख आम्ही मागाय काल गेलो। काल सांगितलं की आमचा शासकीय अधिकारी देता येत नाही, एकच अधिकारी जर असं 2-2 सांगत असते कारण तर हे काय बरोबर नाही।